भिवंडी तालुक्यातील टिळक चौक रमालक्ष्मी बिल्डिंगजवळ सन्माननीय आनंद गणेश गद्रे यांच्या विशेष प्रयत्नाने भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार महेश शेठ चौगुले यांच्या हस्ते व अनेक नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पाडला गेला। यामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण, दुतर्फा गटर बनवणे अशा अनेक विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दिवाळी सणाच्या शुभप्रसंगी उत्साहात पार पाडला गेला। आणि यावेळी भिवंडी पश्चिमचे विद्यमान हॅट्रिक आमदार महेश शेठ चौगुले, भाजपा जिल्हाध्यक्ष रवी सावंत, माजी महापौर जावेद दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुभाष माने, माजी महापौर मनोज काटेकर, तालुकाध्यक्ष विकास बापना समेत भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा तरुण यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमासाठी युवा नेतृत्व अजिंक्य गद्रे व आदित्य गद्रे यांनी विशेष मेहनत घेतली। तसेच युवा नेतृत्व चिन्मय फडके व त्यांचा मित्रपरिवार देखील या शुभप्रसंगी उपस्थित होते व त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले। आयोजकांच्या वतीने त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या व आयोजकांच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। या विकास कामात उपस्थित माजी महापौर जावेद दळवी साहेब, सुभाष माने साहेब, काटेकर साहेब, पप्पू काकाजी, रवी सावंतजी, आपले पाटील साहेब, हा एवढा मोठा फंड जो आपल्या परिसरासाठी आणले असे आपले गद्रे साहेब, तर या परिसराला एक आनंदी आणि दिवाळी भेटली असं मी बोलू शकतो। कारण का खरोखर आपल्या या परिसरामध्ये बहुतेक रोड झाल्यात, पण जे जे बाकी होते तेवढे पण या एवढ्या फंडामध्ये 7.5 करोड रुपये यांच्या माध्यमातून आल्यात। एकूण माझ्या क्षेत्रात म्हणजे 15 कोटी आले, तर त्यात 8.5 कोटी वाटते काटेकर साहेबांकडे आल्यात आणि 8.5 इथे यांच्यावर प्रेम शिंदे साहेबांचं जास्त आहे म्हणून गद्रे साहेबांना 8.5 दिले और काटेकर साहेबांना 7.5 असे 15 कोटी पश्चिम मध्ये यांच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून इकडे आले। त्याबद्दल मी शिंदे साहेबांचं आणि सरकारचं दोघांचं खूप खूप अभिनंदन करतो। कारण का बहुतेक फंड जेवढा आला तेवढा भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या माध्यमातून पूर्ण 5 वर्षात गेले 10 वर्षात येते। कारण का ह्याच्या पहिले कधी आपण सिमेंटचे रस्ते नसतील बघितले, पण ह्याच्यानंतर 10 वर्ष आपण झाल्यात तर बहुतेक रोड म्हणजे मी म्हणतो 80% रस्ते हे सिमेंटचे झालेत। म्हणून आता या म्हणजे आता बोलायला नको, म्हणजे ह्या डांबर चोरांपासून आपल्याला आता फायदा होईल। त्याचा पाटलांचा धंदा जरा कमी होईल पण तरी पण चालेल। पण एवढं चांगला फंड या माध्यमातून आपल्याकडे आलेला आहे। कारण का आज बहुतेक ठिकाणी म्हणतो मी प्रत्येक वेळा सांगतो आपल्याला 3 ब्रिज आले, ते आता 2 ब्रिजचं काम सुरू होणार आहे। म्हणजे काम जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त काम आपल्या माध्यमातून एवढ्या ह्याच्यात आलेलं आहे। आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि असंच सगळ्यांनी मिळून एकत्र, आता सगळ्या पार्टीचे लोक आहेत, एकत्र मिळून कसं आपण भिवंडीचा विकास करावा आणि करत राहावा हेच मी प्रार्थना करतो। आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपली भिवंडी पुढे जाईल आणि आपण चांगल्यात चांगला विकास करू एवढंच बोलतो आणि मी 2 शब्द संपवतो। आणि परत एकदा सगळ्यांना भिवंडीकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। चौगुले साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं की डांबरचे रोड आपल्याला फक्त मी आठवण करून देतो की भिवंडीला आरसीसी रोड माहीतच नव्हते, पण 2014 मध्ये ज्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टी सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला या ठिकाणी 12 रस्ते मंजूर केले, 52 रस्ते मंजूर केले, 12 चालू झाले। आणि त्या दिवसापासून या ठिकाणी भिवंडी शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगले रस्ते आपल्याला मिळाले। तो जागा पकडून सन्माननीय आमदारांनी सुद्धा जे काही रस्ते बाकी होते म्हणजे अंजूर फाटा, आपले धामणकर नाका ते मंडईपासून कोटरगेट मस्जिद आपण बघितलं, दरवर्षी तिकडे गणपती असले की रोड काळा केला जायचा
आणि तो रोड काळा केलेला गणपती जाईपर्यंत तिकडे खड्डे पडायचे. ही आपली अशी पद्धत होती. म्हणजे कायमचे रस्ते बनवण्याचं काम आमदार महेश चौगुले यांनी केलेलं आहे. मी आनंदजींना या ठिकाणी निश्चित अभिनंदन करीन